नमस्कार, माझं नाव सई राकेश ठाकूर. मी इयत्ता 7वीत बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा आदर्शनगर वरळी येथे शिकत आहे. विल्टन 2025 द्वारे वोकल फॉर लोकल या विषयांतर्गत मी व माझी टीम एक छोटीशी आयडिया सादर करत आहोत. माझ्या टीमचं नाव हॅपी डेज आहे. माझ्या टीममध्ये गायत्री सुभाष किंदप, सिद्धी सचिन रामाणे व सई राकेश ठाकूर आहे. अगं गायत्री, हे बघ ना, कालच मी हा 500चा पेन ऑर्डर केला आणि आज बघ पहिल्याच दिवशी तुटला. काय क्वालिटी आहे 500चा पेन. अगं तू अजूनही विदेशी ब्रँड्सवर इतके पैसे का खर्च करतेस? म्हणजे ते ट्रेंडी असतात. लोकल ब्रँड्समध्ये काय ठेवलं इतकं? तू फक्त वस्तूचा ब्रँड बघतेस, त्याचा टिकाऊपणा बघत नाहीस. या 500 रुपयात तू मेक इन इंडिया 4-5 पेन घेऊ शकली असतीस, पण ते स्टायलिश नसतात. आपण आपले पैसे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वापरले पाहिजे की नाही? वोकल फॉर लोकलचा विचार करायला हवा. वोकल फॉर लोकल हे काय आहे? वोकल फॉर लोकलचा अर्थ असा की आपण भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले पाहिजे आणि ते वस्तू बनवणाऱ्या कारागिरांना मदत केली पाहिजे. ठीक आहे, पण मला काय खात्री वाटत नाही. चल तर मग तुला दाखव. किती सुंदर दिवे बनवला. त्यात कोणताही मशीनचं काम नाही. ही आहे खरी कला. वा, खरंच खूप छान डिझाईन आहे आणि सुंदर दिवे आहेत. हो ना, विचार करी वस्तू किती टिकाऊ आणि किंमतही योग्य आहे. आपण लोकल वस्तू विकत घेतो तेव्हा आपण फक्त वस्तू घेत नाही, तर एका कलेला आणि एका कुटुंबाला आधार देतो. माझी 500 रुपयाची निराशा आणि या दिव्याची खरी किंमत. आम्ही तिघी बदलणार. वस्तू वापरणार. तुम्ही सुद्धा मेक इन इंडिया उत्पादन वापरा. तुम्ही पण आमच्या वोकल फॉर लोकल चॅनलमध्ये सहभागी होता. जय